नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 29 जुलै 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सरसकट आले खरेदीबाबत कोरेगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक, सहाय्यक निबंधकांकडे केली कारवाईची मागणी। 100हून अधिक शेतकऱ्यांनी सादर केले निवेदन। राज्य सरकारने निर्णय घेऊन देखील सरसकट आले खरेदीबाबत कोरेगाव तालुक्यातील काही व्यापारी नकारघंटा वाजवत असून प्रतवारी करून आले खरेदी करत आहेत। त्यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। सहकार खात्याने याबाबत तात्काळ पुढाकार घेऊन कारवाई न केल्यास शेतकरी संघटनेसह आले उत्पादक शेतकरी उपोषणाच्या तयारीत आहेत। सोमवारी दुपारी 1:30 वाजता कोरेगाव तालुक्यातील सुमारे 100हून अधिक शेतकऱ्यांनी सहाय्यक निबंधकांना उपोषणाचा इशारा दिला आहे। एकूणच कोरेगाव तालुक्यात आले उत्पादक शेतकरी आता आक्रमक झाले असून सहकार खाते नेमकी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे। कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील रहिवासी आले उत्पादक शेतकरी व बाजार समितीचे संचालक राहुल निकम यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील 100हून अधिक शेतकऱ्यांसमवेत बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट पांडुरंग भोसले, किशोर गायकवाड, सुरेश जगदाळे, ॲडव्होकेट सतीश कदम, किरण साळुंके यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात जाऊन राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे सरसकट आले खरेदी करण्याबाबत मागणी केली। सहकार अधिकारी नामदेवराव साबळे यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून कोरेगाव तालुक्यातील काही ठराविक व्यापारी आल्याची प्रतवारी करून विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले। व्यापाऱ्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरामध्ये तफावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दिनांक 18 जुलैपासून जुने आणि नवीन आले एकत्रित खरेदी केली जाईल असे व्यापाऱ्यांकडून सहाय्यक निबंधक प्रीती काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आले उत्पादक शेतकरी, व्यापारी व बाजार समितींच्या संयुक्त बैठकीत सर्वांसमोर जाहीररित्या सांगण्यात आले होते। प्रत्यक्षात मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही। तालुक्यात चतुराईने आले व्यापारी प्रतवारीने आली खरेदी करत असून तसेच संकेत ते काही शेतकऱ्यांना देत आहेत। अडचणीतील शेतकरी व्यापाऱ्यांच्या भूमिकेला बळी पडत आहेत। सहकार खात्याने याबाबत तात्काळ कारवाईची भूमिका घ्यावी व सरसकट आले खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा शेतकरी संघटनेसह आम्ही शेतकरी उपोषण करू असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे। कोरेगाव तालुक्याच्या मध्य, उत्तर आणि दक्षिण भागातील 100हून अधिक शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत। कोरेगाव एसटी आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा। विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी ऐकल्या प्रवाशांच्या तक्रारी व सूचना। प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगारात सोमवारी दुपारी 12 वाजता प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करण्यात आला। विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी स्वतः उपस्थित राहून प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतल्या व त्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या। सातारा जिल्हा एसटी प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास शहा यांनी पलंगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व चर्चा केली। सातारा हैदराबाद मार्गावर नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात, कोरेगाव आगारातील बसेसची संख्या वाढवावी, प्रवासी हिताचे निर्णय घ्यावेत अशी मागणी शहा यांनी केली। यावर प्रत्येक मुद्द्यावर चर्चा झाली। पलंगे यांच्यासह आगार व्यवस्थापक नीता जगताप, वाहतूक निरीक्षक धीरज भुजबळ, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक शुभम ढाणे व वरिष्ठ सहाय्यक संग्राम पवार यांचा सकारात्मक दृष्टिकोन होता। या उपक्रमामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढवण्यास मदत होईल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला। प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाबाबत आगारनिहाय वेळापत्रक तयार करण्यात आले असून त्या दिवशी प्रवासी संघटना, शाळा, महाविद्यालय यांनी आपल्या समस्या, तक्रारी लेखी स्वरूपात संबंधित आगारात सकाळी 10 ते 2 या वेळेत द्याव्यात असे आवाहन पलंगे यांनी केले आहे। या उपक्रमात दाखल झालेल्या तक्रारी आणि सूचनांवर विभाग नियंत्रक या नात्याने तातडीने कार्यवाही केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्तापूर्वक सेवा प्रदान करण्यासाठी प्रवाशांच्या समस्यांचे वेळीच निराकरण होणे अत्यंत आवश्यक असते। झाल्यास प्रवाशांना समाधानकारक सेवा देणे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला शक्य होणार आहे। त्यासाठी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन या अभिनव योजनेचे आयोजन करण्यात येत आहे। कोरेगावसह सातारा जिल्ह्यातील सर्व प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन पलंगे यांनी केले आहे। जळगाव रस्ता आणि हनुमाननगर या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य। भारतीय रिपब्लिकन पक्षाचा आंदोलन छेडण्याचा इशारा, तहसीलदारांना निवेदन सादर।
कोरेगाव शहरातील जळगाव रस्ता आणि हनुमाननगर या परिसरात असलेल्या जुन्या मायनर कॅनल परिसरात पावसाचे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. कचऱ्याचे मोठे साम्राज्य निर्माण झाले आहे. नगरपंचायत प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असून तातडीने या परिसराची स्वच्छता न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. पक्षाचे कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी व जिल्हा अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष शाहिद कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी 4 वाजता तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले. या परिसरातील वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांना विविध प्रकारच्या साथीच्या आजारांना बळी पडावे लागत आहे. डेंग्यूसह इतर आजारांनी डोके वर काढले आहे. नगरपंचायत प्रशासनाला तातडीने याबाबत स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात यावे. नगरपंचायतीने जर याकडे दुर्लक्ष केले तर जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले जाईल असा इशारा बोतालजी यांनी दिला आहे. अखेर चेष्टेची झाली मस्करी. जिवलग मैत्रिणीने केलेली चेष्टा नडली. दुसऱ्या मैत्रिणीने केली आत्महत्या. वॉटर स्टेशन पोलिसांनी केली अटक. गुन्हा दाखल. कोरेगाव तालुक्यात वॉटर स्टेशन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 12 जून रोजी एका 24 वर्षीय अविवाहित मुलीच्या आत्महत्येचे सत्य आणि त्यामागील कारण शोधण्यात वॉटर स्टेशन पोलिसांना सोमवारी सायंकाळी 6 वाजता यश आले आहे. ज्या मुलीने आत्महत्या केली तिच्या जिवलग मैत्रिणीने केलेल्या चेष्टेचे मस्करीत रूपांतर झाले आणि प्रेमभंग झाल्याने मुलीने आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित चेष्टा करणाऱ्या मैत्रिणीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार विस्तृतपणे पोलिसांना समजून आला. अनोळखी इंस्टाग्राम अकाउंटवरून मुलाच्या नावाने चेष्टा मस्करी करत आत्महत्या करणाऱ्या मुलीबरोबर प्रेमाचे नाटक केले. हा प्रेमाचा विषय इतका वाढत गेला की तो आपल्या अंगलट येईल आणि आपली भांडाफोड होईल अशी मैत्रिणीला भीती वाटू लागली. म्हणून तिने पहिल्या घटनेतील मुलाचे वडील असल्याचे भासवत दुसरे इंस्टाग्राम अकाउंट काढले. त्यांनी आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याच्या दुःख वियोगातून मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. वॉटर स्टेशन पोलिसांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. एका 24 वर्षीय अविवाहित मुलीने दिनांक 12 जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेची नोंद वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. आत्महत्या केलेल्या मुलीच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये इंस्टाग्राम अकाउंटमध्ये आत्महत्या केलेल्या मुलीचे मनीष नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे व त्यातील मनीष या मुलाने जीव दिला असल्याचे दिसून आले. तसेच शिवम पाटील याच्या चॅटमध्ये मनीषाने जीव दिला असल्याचे नमूद केले असल्याचे दिसून आले. तसेच शिवम पाटील याच्या चॅटमध्ये मनीषाने जीव दिला असल्याचे नमूद केले असल्याचे दिसून आले. त्यावरून या मुलीने मनीषाच्या आत्महत्येमुळेच स्वतः आत्महत्या केली असल्याचे इंस्टाग्राम अकाउंटवरील चॅटवरून तपासात आढळून आले. मनीष व शिवम पाटील यांच्या इंस्टाग्राम खात्याची सातारा सायबर पोलीस ठाणे आणि सायबर तज्ज्ञ जय गायकवाड यांच्या मदतीने इंस्टाग्राम कंपनीकडून माहिती घेण्यात आली. मनीष व शिवम पाटील यांचे इंस्टाग्राम खाते हे वाटार पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्य करत असलेल्या एका मुलीने तयार केले असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे संबंधित मुलीकडे चौकशी केली. त्यावेळी जिनं आत्महत्या केली ती मुलगी व ही मुलगी या दोघी जिवलग मैत्रीण असल्याचे स्पष्ट झाले. केवळ मैत्रिणीची चेष्टा मस्करी करण्याच्या हेतूने तिने मनीष या खोट्या नावाचे इंस्टाग्राम खाते स्वतः तयार केले आणि त्यावरून मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून दिली. ती स्वतः मैत्रिणीसोबत मनीष या नावाने चॅट करत होती. तिने मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मैत्रीण ही मनीषवर प्रेम करू लागल्यामुळे भेटण्याची व कॉल करण्याची इच्छा व्यक्त करू लागली. आता आपले भांडे उघडे पडते की काय म्हणून मुलीने पुन्हा वेगळी शक्कल लढवली. तिने शिवम पाटील नावाचे दुसरे खोटे इंस्टाग्राम खाते तयार केले. त्याच्या मदतीने व मनीष याच्या इंस्टाग्राम खात्यावरून मनीषचे वडील बोलत असल्याचे दाखवून मनीष याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे जिवलग मैत्रीण खचली. मनीष याच्या दुःखाच्या वियोगातून तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. सरतेशेवटी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या मुलीला आत्महत्या करण्यास जिवलग मैत्रीण असलेल्या मुलीनेच प्रवृत्त केले असल्याचे चौकशीत आणि तपासामध्ये आढळून आले. त्यानंतर त्या मुलीला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी या तपासावर लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, उपनिरीक्षक नितीन भोसले, सातव हवालदार चव्हाण,
इथाफे देशमुख यांनी अत्यंत कौशल्याने आणि गोपनीयतेने हे प्रकरण हाताळले आणि संबंधित मुलीला अटक केली। या गुन्ह्याच्या तपासामध्ये सातारा सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, सायबर तज्ज्ञ जय गायकवाड यांनी सहकार्य केले।